पैठण एमआयडीसी मधील कंपनीत आग लागली आहे। कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे। पैठण एमआयडीसी मधील इनकोर हेल्थ केअर कंपनीत वेल्डिंग दरम्यान आग लागून एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय। ही घटना घडलेली आहे। रामदास जगन्नाथ बडसल असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे। ते कंपनीत कायमस्वरूपी कर्मचारी होते। दुसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचं काम सुरू असताना अचानक ठिणगी उडाली, त्यामुळे ही आग लागली। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, या लागलेल्या आगीत कामगाराचा गुदमरून मृत्यू झालाय, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, पाहिलं पैठणच्या एमआयडीसी मधील इनकोर हेल्थ कंपनी आहे। या कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना त्या ठिकाणी जे आहे ते एसीच्या ठिकाणी चिलंग्या पडल्या आणि त्या एसीला जो आहे तो पेट झाला। त्यानंतर संपूर्ण कंपनीत जे आहे ती आग पसरली। त्या ठिकाणी धुळीचे लोळ पसरले। यामध्ये एका कामगाराचा जो आहे तो मृत्यू देखील झालेला आहे। रामदास बडसल असं या व्यक्तीचं नाव आहे। 54 वर्षीय व्यक्ती हा होता। हा कंपनीमध्ये कायमस्वरूपीसाठी कर्मचारी म्हणून होता। या कंपनीमध्ये जर पाहिलं गेलं तर 300 पेक्षा अधिक कामगार जे आहेत ते त्यावेळी काम करत होते। मात्र ज्या क्षणी कंपनीत आग लागली त्याच क्षणी सर्व कंपनी कामगार जे आहेत त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं। मात्र बडसल हे त्या कंपनीमध्ये कायमस्वरूपी कामगार असल्याने कुठे आग लागली या पाहण्यासाठी त्या गेले आणि त्यानंतर त्यांचा त्या धुरामध्ये जे आहे ते गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनास्थळी जे आहे ते आमदार विलास भुमरे यांनी देखील भेट दिली असून तातडीने संपूर्ण जे आगीमध्ये अडकले नागरिक होते त्यांना बाहेर काढण्यास मदत केलेली आहे। त्यानंतर संपूर्ण वैद्यकीय टीम जी आहे ती दाखल होऊन जे जखमी देखील काही झाले होते त्यांना देखील उपचार करण्यात आलेले आहे। तर आग विझवण्यासाठी तब्बल अग्निशमक दलाला 4 तास लागले। त्यानंतर 4 तासानंतर ही आग जी आहे ती आटोक्यात आणण्यात आलेली आहे। निश्चित विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका बातमी संदर्भात तुमच्याकडून तपशील हवाय।